नमस्कार मित्रांनो, मराठी सुलोवरती 365 दिवसाच्या मी आपला 36वा दिवस आहे. आता वाजले 10:30 आणि मी आज 10 वाजता उठलो. आज आलाय भैया आपला. भैया आलाय मुंबईवरून. त्याला सकाळ सकाळ पाठ आणायला गेलो मी. त्याच्यामुळे मी डायरेक्ट पाठ वाजता आलो, डायरेक्ट झोपलो डायरेक्ट 10 वाजता उठलो. आज काय आपलं आज रविवार आहे, आज काय आपलं एवढं काम नाहीये. राहुल म्हणून राहिला आज जायचं आपल्याला त्याच्या गावाकडं, तर कुपन वगैरे आणायचे. तर आज गेलो तर आपण तिकडेच होतं, नाही तर जर नाही गेला तर आपल्या सगळ्या घरचाच ब्लॉक नाही. तर चला आता घेऊ, सगळं आवरून भूक लागलेली. आता वाजले 10:30 आणि जर त्याच्या गावाकडे नाही गेलं तर आता आपलं दररोजचं जे शेड्यूलर आहे तेच फॉलो करायचं. तर भाई आलेला आहे, भाईला जायचं आहे त्याच्या मित्राच्या एंगेजमेंटसाठी. तर त्याला आपण तिच्यापाशी सोडून होतं. आणि जर त्याचा मित्र जर आला तर आपल्याला तिकडे पण जायची काही गरज नाही आहे. तर त्याला आता आपलं जेवढं काम आहे तेवढं आवरून. तर गाईज फायनली आहे, माझं जेवण झालेलं आहे. आता वाजले 11:15. रविवारचा दिवस असला का येऊन काम दम्माने चालतं. आणि ते आज मी उशिरा उठलो ना, सगळं माझ्या दिनचर्या आहे तर सगळा इस्कोळा झाला. सगळं म्हणजे सगळं टाइम टेबल सगळं चुकलं. ते मला आवरायचं आहे. आत्ता जेवण केलं आहे, कालचं व्हिडिओ आणखी एडिटिंग करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आणि एवढं आवडलं की बसायचं आपलं. मग क्वेश्चन पेपर लिहायला, क्वेश्चन पेपर लिहायला जर बसलं तेवढं जर राहुल जर आला जर म्हणला तर आपलं गावाकडे यायचं आहे. मग सगळं आजचा दिवसच गेला व्हायला. मग डायरेक्ट संध्याकाळी अभ्यासाला बसावं लागलं. असे काम असतात रविवार जर असलं ना, असे काम असतात घरी. मागच्या रविवारी पण असं झालं, रविवारी पण असं झालं. आपलं म्हणजे आपलं जेवढं हातात तेवढं आपण केलं पाहिजे. आता माझं कसं आहे, मला पटकन व्हिडिओ आता एडिट करायचा, अपलोड करायचा, आपलं लिहायला बसायचं. मग त्याचं ते काम होऊ वगैरे न होऊ राहुलचं. म्हणजे जर तो जर म्हणला चल मग जावंच लागेल, जर नाही जर म्हणलं मग आपलं आहे दिवसाचं आपलं ते. तर चला आता घेऊ आपलं कालचा व्हिडिओ अपलोड करून. तर गाईज फायनली आपण राहुलच्या गावाकडे निघालो आहेत. आता वाजले तर 1 आपल्याला 3 वाजतीनच. आता काय राहुल नाही म्हणता येत नाही, राहुलने आवरले सगळं. तर चला आता माझं पण आवरलं आहे सगळं, लगेच निघतं. कसं जेवढं लवकर अजून तेवढं लवकर वापस होतं. आपण तिकडला कंटिन्यू आहे आज सगळा. तुम्हाला काल सांगितलं होतं म्हणलं काहीतरी नवीन. काल भाई आला ते एक नवीन झालं. आता राहुलच्या गावाकडे झालं ते एक नवीन झालं. नवीन गोष्टी घाटतात, कंटेंट भेटला पाहिजे आपल्याला फक्त. तर त्याला घेऊ धरलो आणि निघू राहुलच्या गावाकडे. फायनली आम्ही राहुलच्या गावाकडे. आत्ताच पेट्रोल वाटलं तर चालू जाऊ ना. पाच तिला आपलं घ्यायचं आहे पान, मसाला पान घेऊन आणि निघून राहुलच्या गावाकडे. तर आता आपण चाललो तर निघून आपण कारखान्याच्या बाहेर. आपण पातळीमध्ये राहुल घ्यायचा होता पंचा. तर राहुलने केलाय हा चूस. कोणचा हा चूस केलाय. तर मला काय वाटतं याच्यापेक्षा नाही का हा भारी. हा मी यूज करतो ना, आपल्याकडे आहे ना तिथं. कोणता घ्यायचा राहुल मग? हां तर कोणतं यायचं मग? बरोबर केवढा जायचो? चला घेऊ आता रुमाल दूध. फायनली राहुलनी मी जो म्हणलो तोच रुमाल चूज केलेला आहे. भारी रुमाल आहे तो, 80 रुपयाला आहे. तरी किती का राहुलनी घेतला जाऊन द्या. आता त्याला दिला असतं मी एखादा. फायनल पण पान घेतलेलं आहे. आणि इथं गुलाल कशी राहुल, इथं गुलाल कशी म्हणू एवढा निवडणूक. चला आता तुझं गावाकडे राहुलच्या. काही फायनली आपण राहुलच्या गावाकडे आता आले आणि 2-3 किलोमीटर राहिले. आता आपण घाटाला घेऊन राहतो कडे गेला असं तर नाही करायची आठ. मला ते बघू फार माझी ती गाडी चालायला राहुल असं गाडी चालायला समजत हे बघा आता. हो नाही तर काय ती बात. तर आता इथे एक टर्न आहे फार मस्त. जागेवर टर्न आहे, जागेवर गाडी जातो. बघा आणि आता 5 ते 10 मिनिट राहुलच्या गावात पोहोचणार. आपल्याकडे समोरून गाडी नाही आली पाहिजे. गाडीवरचा प्रवास म्हणलं माझ्या कांठायच बसतात. नाही कांठाय बसला सध्या. हे बघा मी आता थांबला, मी राहून तर त्याचे फोटोशूट करू तिथं. इथून आता तिकडला हे बघा आपण कुठं आलो माहिती आहे का? लागते तिकडून नाही का तिथं. हा तिथून आलो आपण. ते तळ नाही का तळ, तिथून आपण घाट चढायला सुरुवात केलेली आहे. हा आता पोहोचलो तर
आणि तेव्हा तिकडं पातर्डी सुबा कसं येतोय हे बघा पातर्डी आणि आपला कारखाना इकडे असा इकडं असं तिथून विभाग कसं येतो असा. तर आपण आता फक्त 15 मिनिट आपण आता त्यांच्या गावात गेलं कुपन घ्यायचं लगेच नाही घ्यायचं आपल्या घरी. तर आपण काढू 2-3 शूट काढू आपण काही फोटोशूट केलेले तर लोकेशन काय भारी भेटणार. इकडून ऊन चमकत आहे इकडे चेहरा केला इकडे तोंडा ऊन चमकत आहे माग इकडे भारी आहे पण तोंडा ऊन चमकलं मग ते फोटो एवढा क्लिअर निघत नाही. आता जो गावात मला कालचा व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे अरे सर आला राहुली म्हणला आता तोंडाला पंचा अरे शिफ्टी मला आणायला पाहिजे होतं राहुली काय सांगितलंच नाही मला पडली त्याची. चला आता निघून त्यांच्या गावात आपण राहुलचं कुपन घ्यायचं आणि निघायचं तिथे डायरेक्ट. हे बघा इथं मशीन आहे मशीनवर स्कॅनिंग केलं जातं लगेच राहुलला भेटेल कुपन. राहुलीचा सही वगैरे करून राहिलाय. काहीच फायदा घेतलं कुपन तिकडं जातो घरी थोडं पातळी थांबतो आपला व्हिडिओ अपलोड करतो रोज मग आपल्या घरी जायचं. मला वाटलं तिथं मला आपण कुपन यादी केली तिथं कुपन भेटलं जावं लागलं मला त्याला वेगळे आपल्या गावामध्ये वेगळे आपल्या गावामध्ये नाव दोन दिवस ना तिथं लगेच कुपनला ज्वारी आपल्याला तांदूळ नाही तुम्ही कधी किती जेव्हा काही यांचं गाव राहुलचं त्यांचं. फायनली आलोय आता मी घरी. आता वाजले 3:15 तुम्हाला नाही म्हणलं मी 3 वाजते 3 वाजून गेले. तर मित्र माझा आणखी कालचा व्हिडिओ अपलोड झाला नाही आहे कारण की सगळ्या तिकडे गेलं त्याला म्हणलं म्हणजे आता 5G रेंज नाही आली तिकडं मला वाटतं त्याच्या गावात येईन पण त्याच्या गावात नाही आली. तर आता मी थोडा विचार करतो सगळं आवडतो हात पण होतो जरा असं म्हणजे दमलेलं झालं अंक. रविवार असलं मग असं होतं सगळं टाइम टेबल सगळं म्हणजे अनफॉलो होतं. तर आता आवडतो बघा दायचं नीट करून गेलो डबल काजही पडली. तर आता आवडतो थोडासा आराम करतो 15 मिनटं मग बसतो आपल्याला लिहायला. आणि भाया पण नाही आला बाहेर फोन लावतो मी भाया गेलेला त्याच्या म्हणजे मित्राच्या एंगेजमेंटसाठी त्याला फोन लावतो एकदा ते कुठं नाही मग घेतो आपला एवढं सगळं आवरून बसतो आपल्याला लिहायला. काहीच फायनली माझं सगळं 3 वाजता काम आवरलेलं आहे. आलो झोपलो डायरेक्ट उठलो 4:30 वाजता सगळं काम आवरलं जेवण केलं आणि फायनली आता मी बसलो बायोलॉजी क्वेश्चन पेपर लिहायला. आज चल काही झालं ना तरी आज चला आपलं सेक्शन सी पर्यंत सगळं झालं पाहिजे. अख्खीच क्वेश्चन पेपर नाही होत सेक्शन सी पर्यंत तरी सगळं झालं पाहिजे. आता वाजले 5 डायरेक्ट उठायचं 8 वाजता 5, 6, 7, 8 4 तास बसलो डायरेक्ट 8 वाजता उठायचं. तोपर्यंत जर खरंच जर मी कुठं उठतच नाही आज बघतोच मी आज ते एक छोटंसं चॅलेंज होत डायरेक्ट उठायचं ना 8 वाजता उठायचं. आता मध्ये जर काम जर आलं तर मग आता ते लय आवड होईल पण तरी पण आपण आपल्या म्हणजे माझं जे म्हणण्यानुसार आपण कोशिश करायची की डायरेक्ट उठायचं म्हणजे 8 वाजता उठायचं. मी जर उठलं थोडंफार इकडे तिकडे 5-10 मिनिटं उठायचं पण आता मध्ये असं अर्धा तास 1 तास कुठं जायचंच नाही बस आपलं सेटअपवरच बसायचं. तर चला मी घेतो. तर गाईज फायनली आता वाजले संध्याकाळचे 11:15 आणि फायनली आपण ते मग चॅलेंज घेतलं होतं ते अनफॉलो झालं. आणि आपला जो काही सेक्शन सी आहे तो सगळा कंप्लीट झालेला आहे. चॅलेंज काय फॉलो नाही झालं ते मग 4 तासाचं पण आपला सेक्शन सीचा कंप्लीट झालेला आहे. तर फॉलो कशामुळे झालं मी लिहायला बसलो पप्पा म्हणले पाणी आणायला गेलो लगेच मग कालचा व्हिडिओ अपलोड करून तसं मग सगळ्यात चॅलेंज रिस्को झाला. मग डायरेक्ट बसलो 8 वाजता लिहायला 8 वाजता बसलो डायरेक्ट आता उठलो 11:15 वाजता. तर आज मला झोपायची वेळ झालेला आहे झोपतो मी आणि भाई पण आतमध्ये रगीमध्ये मोबाईल बघतोय. तर आपला झोपायची वेळ झाला आता मी घेतो माझा माझा सेटअप तसाच आहे आवरीतून झोपतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी तर सांगतो भेटून त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. आणि मी आजच्या कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली इंस्टाची लिंक टाकलेली तर क्लिक करायचं आणि डायरेक्ट फॉलो करायचं. तर भेटून त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपला जो व्हिडिओ बघणार जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स असा स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ बघायला तुम्हाला फार मजा येईल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण की आता इथून पुढे ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी होत राहणार. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.